आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे उपवास स्पेशल खूपच स्वादिष्ट हलकी मोकळी सुटसुटीत साबुदाणा खिचडीची रेसिपी। मी अशा सगळ्या टिप्स सांगणार आहे की ज्यामुळे तुमची खिचडी कधीच चिकट होणार नाही, ती अगदी मस्त होईल आणि एक एक दाणा खिचडीचा हा सुट्टा होणार आहे। नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण मऊसूत मोकळी सुटसुटीत तसेच स्वादिष्ट अशी खिचडी करणार आहोत। तर रेसिपी संपूर्ण बघा आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा। जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा खिचडीची अगदी सोपी रेसिपी मिळेल आणि चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपी सुरू करूया। सर्वात आधी आपण साबुदाणा भिजवूया। पावशेर साबुदाणा मी डब्यामध्ये घेतलेला आहे। आता याच्यामध्ये पाणी टाकून आहे ना हा साबुदाणा स्वच्छ धुवून घेऊया। साबुदाण्याला सुद्धा थोडासा स्टार्च असतो, त्याच्यामुळे आपण आहे ना आधी तो धुवून घ्यायचा। एकदाच पाणी टाकून धुवून घ्यायचा, जास्तही चोळून धुवायचा नाही। एकदा पाणी टाकून हा साबुदाणा आपण धुवून घेऊया। पाणी टाकलेलं आहे मी आणि ते काढून घेते आहे। बघा, साबुदाण्यातलं पाणी काढलेलं आहे आणि आता परत एकदा आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि हे पाणी आपण 20 मिनिटे साबुदाण्यामध्येच ठेवणार आहोत। आता आपण झाकण ठेवूया आणि 20 मिनिटांनंतर बघूया। 20 मिनिटे झालेली आहेत। आता आपण झाकण काढूया आणि बघा साबुदाणा किती फुगला आहे, पाणी शोषलं आहे साबुदाण्याने। आता आपण साबुदाण्यातलं पाणी काढून टाकूया। 20 ते 25 मिनिटांमध्ये साबुदाणा चांगला फुलतो, त्यानंतर त्यातलं पाणी आपण काढून टाकलेलं आहे। आता झाकण ठेवूया आणि 7 ते 8 तास हा साबुदाणा भिजू देऊया। 7 तास झालेले आहे, साबुदाणा चांगला भिजलेला आहे। आता आपण खिचडी करायला घेऊया। यासाठी मी लोखंडी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। 2 चमचे भरून तेल टाकलेलं आहे। आता आपण हिरव्या मिरचीचा ठेचा याच्यामध्ये टाकूया। हिरव्या मिरचीचा ठेचा आपण चांगला परतून घेऊया। तुम्हाला टाकायचं असेल तर याच्यामध्ये तुम्ही जिरे सुद्धा टाकू शकता। काही काही जण उपवासाला जिरे आणि कोथिंबीर वापरतात, तुम्ही वापरत असाल तर जरूर टाका, छान चव लागते। पण आम्ही वापरत नाही म्हणून मी फक्त मिरचीचा ठेचा टाकलेला आहे, तो चांगला परतून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये उकडलेला बटाटा टाकूया। बटाटा उकडून घेतला, त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, ते मी चांगले परतून घेणार आहे तेलामध्ये। बटाटा आपण असा तेलामध्ये परतला ना की त्याची चव खूप छान लागते। 2 मिनिटे बटाटा परतला आणि त्यानंतर साबुदाणा मी याच्यामध्ये टाकलेला आहे। आता चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखरही आपण याच्यामध्ये आत्ताच टाकूया आणि नंतर साबुदाणा आणि बटाटा मिक्स करूया। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, साखरही टाकलेली आहे। आता एकसारखा आपण साबुदाणा हलवून घेऊया। गॅसची फ्लेम आपण एकदम कमी ठेवायची आहे। कमी गॅसची फ्लेम ठेवून अगदी चांगला हा साबुदाणा परतून घेऊया, म्हणजे साबुदाणा आहे ना एकसारखा भाजला जाईल आणि तो अगदी मऊसूत होईल। आपण जर गॅसची फ्लेम मोठी ठेवली आणि साबुदाणा परतला तर तो कोरडा कोरडा होतो, खिचडी खाताना सुद्धा कोरडी कोरडी लागते, त्याचबरोबर ती कडकही होते, मऊ होत नाही। त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि खिचडी परतत जायचं। आता मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे। जवळजवळ 7 ते 8 मिनिटे मी ही खिचडी परतलेली आहे आणि त्यानंतर शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये टाकून घेते आहे। 4 ते 5 चमचे शेंगदाण्याचा कूट मी याच्यामध्ये टाकणार आहे। आता शेंगदाण्याचा कूटही आपण चांगला मिक्स करूया। शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर 10 मिनिटे तरी आपण ही खिचडी परतून घेणार आहोत। 5 मिनिटे आपण ही परतून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये तूप टाकायचं आहे। तूप टाकल्यानंतर आणखी 5 मिनिटे आपण चांगली हलवून घेऊया खिचडी, मग खिचडी खाण्यासाठी तयार होऊन जाईल। 5 मिनिटानंतर मी याच्यामध्ये तूप टाकून घेते आहे। 1 चमचा भरून तूप टाकलेलं आहे, तूपही आपण चांगलं मिक्स करूया। आता 5 मिनिटे खिचडी चांगली हलवायची, याच्यावरती झाकण ठेवायचं आणि गरमागरम खिचडी खाण्यासाठी तयार होऊन जाईल। शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर जवळजवळ 10 मिनिटे ही खिचडी मी हलवलेली आहे, मध्ये याच्यामध्ये तूपही टाकलेलं आहे। आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि 1 मिनिटानंतर गॅस बंद करूया। झाकण ठेवलं आहे मी 1 मिनिटभर, गॅस बंद केला होता आणि आता लिंबू त्याच्यामध्ये टाकून घेते आहे। सर्वात शेवटी खिचडीमध्ये आपण लिंबू टाकायचं आहे, ते चांगलं मिक्स करायचं आहे आणि गरमागरम खिचडी ही खाण्यासाठी सर्व करायची आहे। आणि तुम्ही बघताय ना, खिचडी अगदी मऊसूत मोकळी सुटसुटीत झालेली आहे। दिसतानाच इतकी मस्त दिसते आहे, खायला किती रुचकर लागत असेल। आपण अगदी परफेक्ट साबुदाणा भिजवला होता, त्यामुळे खिचडी ही अगदी मोकळी सुटसुटीत झालेली आहे, अजिबात चिकट झालेली नाहीये। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने साबुदाणा खिचडी नक्की बनवून बघा, अगदी सोपी रेसिपी आहे। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा। तुम्हाला जर आजची आपली साबुदाणा खिचडीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका, शेअरही करा। जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा
अगदी सोपी साबुदाणा खिचडीची रेसिपी मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन. धन्यवाद.